हिरा काय काय तुझं? आपण ना देवबाप्पाला प्रार्थना करूया. कशाला? आपल्याला आजची हवी आहे ना, मग आपण देवबाप्पा समोर दिवा लावूया आणि त्याला प्रार्थना करूया. निविताई काय म्हणतात, ही चांगल्या मनाने प्रार्थना केली की देवबाप्पा आपला ऐकतो. आता काय करायचं, सगळ्यात पहिले ओटे आणि ऑइल. ओके ऑइल ऑइल संपलंय. झोपा सरकटे, कळत नाही त्याले. देवा, आमचे आजोबा एकटेच आहे, त्यांना सुद्धा एका आजीची गरज आहे. आणि आम्हाला सुद्धा आमच्या हक्काच्या आजीची गरज आहे. देवा, आमच्या आजोबांना सांभाळणारी प्रेमळ आजी दे रे आम्हाला. हिरुशान, चला सकाळ झाली, उठा. पाठवून 2 मिनिटे बघतो. हे तेल कसं सांडलं इथे? तुम्ही दिवा लावला होता का? आम्ही लावलाय. हो का बरं? असंच. संस्कार वर्गात जायला लागल्यापासून दोघं खूप समजूतदार झाली आहेत. हिरा उठ, अरे हिरा उठ ना. अगं ते बघ, आपण काल रात्री लावलेला दिवा अजून पेटतोय. ईशान, मी एका मूवी मध्ये बघितलेलं, जर दिवा तसाच पेटत असेल ना तर आपली विश 101% पूर्ण होणार. म्हणजे आजोबा आणि निविताईंचं लग्न पक्का. हळू बोल. व्हॉट? वाव, मी ना केव्हापासून वाट बघत होते. गुड गुड, मला ना टाइम टू टाइम अपडेट देत राहा. ओके. कोणाचा फोन होता? ते जाऊ दे. देयर इज अ गुड न्यूज. गेस व्हॉट? व्हॉट? प्लीज टेल मी. भैरवीच्या मोदकांचा आत्ताचा लॉट ऑलमोस्ट संपत आलाय. जवळपासच्या सगळ्या आउटलेटचा स्टॉक सोल्ड आउट आहे. आता खूप कमी मोदक उरलेत. अँड राजन सुप्तनकर इज वर्किंग ऑन हिज न्यू ऑर्डर्स. जी भैरवीला कधीच मिळणार नाही. येस, अगदी माझ्या मनातलं बोललास. आता भैरवीच्या बर्बादीचा काउंटडाऊन सुरू. स्वप्ना, खरंच खरंच ही खूप मोठी न्यूज आहे. चियर्स. चियर्स. अरे ईशान, हिरा, अरे लवकर या, चला चला लवकर. बाबा, हा. मी काय म्हणते, मी आज त्यांना घेऊन जाते संस्कार वर्गाला आणि तिथून जाईन मी कामाला. अगं मला दुसरं काम काय आणि
तेवढं फिरणं होईल ना बाहेर. आणि तुझ्या मग व्याप इतके कशाला आणखी हे राहून घेतेस तू जोगात. हे बघा तुमची आधीच खूप दगदग झाली आहे म्हणून म्हटलं. आजोबा वी आर रेडी जायचं. जरा गार्गीताई गार्गी तू बाबा हा. ही गार्गी निवेदिता मॅडम मग तू मावशी म्हणतेस माझी भाची आहेस त्यांची बरोबर ना. तू कशी काय आलीस इकडे. मला मावशीनेच पाठवलंय. ते काय झालं माझं संस्कार वर्गाजवळ जरा काम होतं आणि मी कार घेऊन आले ना तर मावशी म्हणाली या दोघांना घेऊन ये. तुमचं घर ऑन दी वे आहे आणि म्हटलं काकांची एक वेळची खेप वाचेल. म्हणजे आपण आज गाडीने जायचं. वाव, मग आजोबा आम्ही खाली जातो. सावकाश जा. ए मी येतो ना खाली जात इकडे. काय करायचं यांचं. गार्गी खरंच थँक्स आणि मॅडमना सुद्धा सांग थँक्स. खरंच बाबांची खेप वाचली. अगं थँक्स काय म्हणतेस ताई. आपल्याकडून सहज कोणासाठी काही करता येत असेल तर ते नक्की करावं असं मावशीने शिकवलं. आणि त्या हे फक्त शिकवत नाहीत तर खरंच स्वतःही तसा वागतात. त्यामुळे मला खरंच खूप आदर आहे त्यांच्याबद्दल. हो ना बाबा. अरे हो गार्गी त्या टेम्पोच्या चोरांनी काही सांगितलं का ग पोलिसांना. म्हणजे तुला काही माहिती आहे. अजून तरी नाही पण त्याचा पाठपुरावा केल्याशिवाय मावशी काही शांत बसणार नाही. हो खरंय. बरं तू ये ना. मी काय करू चहा कॉफी लगेच करते. आता काही नको पुढच्या वेळेला मुद्दाम येईल मावशी सोबत. तू मावशी सोबत राहतेस का. मी मावशी सोबतच राहते. हो. माझी आई त्यांच्याकडे कामाला होती. घर कामाला. हो माझे वडील लवकरच गेले. आई 4 घरचं काम करून मला सांभाळत होती पण ती सुद्धा मी लहान असतानाच गेली. नातेवाईक माझी जबाबदारी घ्यायला तयार नव्हते म्हणून मग मावशीनेच मला दत्तक घेतलं. शिकवलं. अगदी स्वतःच्या मुलीसारखा माझा सांभाळ केला. आणि त्यांची स्वतःची फॅमिली. मावशीने लग्न केलं नाही. समाजसेवा आणि ड्युटी हेच तिचं लाईफ आहे. खूप मोठी पोलीस अधिकारी होती ती आणि तेव्हापासूनच लहान मुलांसाठी हे असे वेगवेगळे उपक्रम राबवायचे. वाव. असे लोक फार कमी असतात आपल्या समाजात. खरंय. बरं मी निघते मुलांना उशीर होईल. अरे हो काल मावशीच्या लग्नाची चर्चा बरीच रंगली होती म्हणे. आम्ही तर खूप एन्जॉय केलं दोघींनी. गैरसमज करून घेतलाय. हसतेच कशा लोकांचं. नाही मी कुठे काय म्हटलं. मग काय हसतेच कशा लोक. आले मी आवरून. टिंगल करते का माझी उगाच. दादा केवढा हो बाबा एवढी मोठी गाडी. काय नाही कोणासाठी आले. पोट्टे काय करू राहिले बाग हे पोट्टे हो बाजूला ना मग मोठी गाडी आहे ना लांब गाडी पासून. अरे बापा एवढी महागाची गाडी काही नुकसान झालं तर तुझ्या आजोबाकडे दातावर पैसे मारायला पैसे नाही ना. तिजोरीत खनखनाट आहे ना बा. नुकसान परवडणार नाही. बाजूला ही गाडी आहे ना आम्हाला घ्यायला आली. कोणी पाठवली. कोण पाठवली. गार्गी ताईने. गार्गी. गार्गी काय नाव असते का. गार्गी कोण मग गार्गी. अहो आमच्या निविताई आहेत ना संस्कार वर्गाचा टीचर त्यांची रिलेटिव्ह गार्गीताई. स्पेशली त्यांनी तिला सांगितलं की इरा ईशानला या गारनी पिक कर. लक्षात आलं का तुमच्या. कोणाची गाडी आहे. इथे गाडी लावायला परमिशन नाही. माहित नाही का तुम्हाला. कोणाकडे आली म्हणायची गाडी. आमच्याकडे. तोंड बंद कर एकदम. काय बोलायचं नाही. हे बघ तुला आधीच सांगून ठेवतो म्हणजे नंतर बोललो का बाबा सांगितलं नाही आम्ही. काय भावजींले जर राग आला ना तर मग आपण नाही सांगू. जना फुकटचा फणा काढू नको. आता सवय करून घे. आपल्या सोसायटीत एवढी मोठी मोठी म्हणजे महागडी गाडी उभी राहणार आहे रोज. मामांनी गाडी विकत घेतली काय. मामांनी कुठे मामांच्या मामीने. वा 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 वा. पैसेवाली आजी. आजी आणि ते पैसेवाली. नशीब काढलं रे पोरं. तुम्ही
आणि भाऊजींनी ओ काही काय बोलताय? काही काय बोलताय? लाज नाही वाटत तुम्हाला? लहान मुलांच्या मनात असलं काहीतरी भरवून देताय ते? ओ थुत्तर तोंडे, कोण आहे हो तू? तुला काही वय बी कळते की नाही? हा, उचलली जीभ लावली टाळ्याले, काही बोलता? माणसं पाय मग बोल. याचं काय मान ना मान घरात गेले घाण नाही ते- चोमडेपणा करून राहिली ती. अहो ही गार्गीताई आहे, गार्गीताई. म्हणजे निवेदिता ताई त्याची रिलेटिव्ह आहे का? बलकशी ऊन आहे आहे काय? नाही, भाजी चिमून राहिली. चिमून चला राहिली? बरं. हा, चला, चला, हा, चला, चला. ए नाही गाडी लवकर बाहेर काढा. एक्सक्यूज मी, आम्ही निघतोय. हा. थँक्यू जना काका, थँक्यू. चला बसा. ए गार्गीताई, तुला एक प्रश्न विचारू का? बोल ना. म्हणजे आता बघ ना, निविताईंचं आणि आजोबांचं जर लग्न झालं तर तुला काही प्रॉब्लेम नाही ना? अरे तुम्ही कुठे ऐकताय यांचं? अरे तुमचं वय आता चांगले संस्कार घेण्याचं आहे, चांगलं शिकण्याचं आहे. तिकडे लक्ष द्या. काय बाई ती बाई पोरीपासून सावध आहे बघ, ती पोट्टी म्हणजे एकदम भयानक आहे ना. तिला काय करते तू? सुनबाई काय आणली का भाजी? खाऊ ना, आणली ना बापा. केवढी महागाई झाली हो. हा, म्हणजे आमच्या जमान्यात तुला सांगतो असं इतलूचे पैसे नेले इतकी भाजी मिळे. आता बापा पोतभर पैसे न्यायला लागते तेव्हा पिशवीवर भाजी येते, आहे की नाही? नाही, नाही. आणि तुला सांगतो का बाबा पैसे कमी पडले आहे की? हो, हो. तर घाम गाळून जे पैसे कमवले होते ना त्यातले 100 रुपये हो, टाकले आमच्या- तेव्हा एवढी भाजी आली. काय स्वतःचे करते आता पैसे, तू? स्वतःचे. कामाचे पैसे माझ्या. हे घ्या, ठेवा तुमच्याकडे. भाजीतले 150 आणि आता 100. 350. काय झालं? नाही नाही, म्हणजे प्रॉब्लेम काय माझ्याकडे 400 रुपये नाहीत ना द्यायला तुले. अहो राहू दे तुमच्याकडे, बाकीच्या किरकोळ खर्चाला लागतील तुम्हालाच. हो ना, लागतात ना. बरं आता मला उशीर होतोय, मी येते. हा आहे ना, चौकात जा. सांभाळून जा जो. हा रस्ता नीट क्रॉस कर जो. हा हा, राहू दे, उघडे राहू दे. आम्ही आहोत ना घरात. बिंदास. हा बिंदास. आज मी रात्री. अरे बाबा, अरे काय किती आवाज करतोय? काय नाचताय? तू पण ये ना बाबू, ये ना. उगाच एनर्जी वाया घालवू नका. अरे बाबू, एनर्जी वाया घालवायचेच तर दिवस आहेत, नाचाचेच दिवस आहेत ना. भैरवी जे मोदक करणार आहे त्या मोदकाचा तितंबा कोण करणार आहे? आपण. ते मोदक जेव्हा जनमानसात पसरतील आणि जनमानुस जेव्हा आजारी पडन तेव्हा आणखी कमी करा. भैरवी, तू परत आलीस? मोबाईल चार्जिंगलाच लावून गेले, तो आणायला म्हणून परत आले. मोबाईल. चला येते मी. बाय अनिश. बाय बाय बाय. बाय द वे, तुम्ही नाचत का होता? व्यायाम, झुंबा. झुंबा. कसं आहे ना सुनबाई, म्हणजे व्यायाम करायला वेळच मिळत नाही ना. हे काम ठीक आहे. बाबू बाबू सांगतील जा दे, ते व्यायामाचं कारण कुठलं होतं? नाचत का होतो? सांग ना. सांग आता, बोलणंच रे. अनिश, काय झालं? तू काय लपवतोयस माझ्यापासून? भैरवी, मी काय लपवणार? ऍक्च्युली मला तुला आता काहीच सांगायचं नव्हतं, पण आता आमची चोरी पकडली गेली आहे म्हणून सांगतो. माझा जॉब इंटरव्ह्यू शेड्यूल झालाय. व्हॉट? अरे ही किती चांगली गोष्ट आहे. कॉंग्रॅट्स. थँक्स. बरं मला सगळे डिटेल्स जाणून घ्यायचे, ओके? पण आता खरंच उशीर होतोय, मी आलेच. ऑल द बेस्ट. बाय. थँक्स. बाय. चौकाचा परत येऊ नको. आहे आम्ही घरात. ते हवा काय लिहे नाच ते ऐकलं असतं तर मग केवढ्यात वाढलं असतं ते सगळं. नाही ना, ऐकलं. बाबूने वाचवलं ना, बाबू माझा तो भाता. हा हा,
काय नाही तुम्ही जरा मूर्खपणा बंद करा तुमचा. निवेदिताबाईंना ओळखण्यात आपण फार मोठी चूक केली आहे. चांगल्या आहेत तशा बाई मनानं, सगळ्यांना मदत करतात. एवढ्या मोठ्या निवृत्त पोलीस ऑफिसर आहेत, पण काही वेळा एकदम लहान मुलासारखे वागतात. आजोबा हा, एक काम होतं तुमच्याकडे. माझ्याकडे हो. कसलं काम काढलेत भाऊ तुम्ही? हा? त्याचं काय आहे ना आजोबा, हे बघा, आम्ही ना हे ग्रीटिंग कार्ड बनवलंय, तर त्याच्या आतमध्ये आम्हाला एक छान मेसेज लिहून हवाय. कोणाचा वाढदिवस आहे? वाढदिवस नाही, उद्या आमच्या संस्कार वर्गात आहे ग्रॅटिट्यूड डे, तर आम्ही निविताईंसाठी बनवतो हे ग्रीटिंग कार्ड. मग काय मजकूर लिहायचा याच्यावर? तुम्हीच सांगा ना आजोबा, एकदम असं छान आणि मस्त. मीच सांगायचा? हा. अरे वा. बरं ठीक आहे, चल लिहा. बस ग बस लिह. हा. आदरणीय मॅडम, तुम्ही आमचे आदर्श आहात. तुम्ही आम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान नाही, पण आयुष्याचे धडे पण गिरवायला शिकवलेत. आजोबा गिरवायला म्हणजे? म्हणजे असं सराव करायला, म्हणजे प्रॅक्टिस करायला, कळलं? तुम्ही आम्हाला चांगल्या सवयी लावल्यात, चांगलं बोलायला शिकवलं, चांगलं वागायला शिकवलं. आजोबा तुम्ही जरा हळू बोला ना, आम्हाला नीट हँडरायटिंग मध्ये लिहायचं या ग्रीटिंग कार्ड मध्ये. अरे वा. निवेदिता ताईंचा फोन आहे. तुम्ही काहीतरी बोलाल आणि तुमचं सरप्राईज फुटेला मुकट. आजोबा 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 स्पीकरवर टाका ना, स्पीकरवर, म्हणजे आम्हाला ऐकायचं निविताई काय बोलतायत. स्पीकर स्पीकर. काम कर. सॉरी हा, तुम्हाला मी होल्डवर ठेवलं होतं. बोला. माजगावकर, मला ना जरा तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बघा माजगावकर, काय आहे ना, तुम्ही काळाच्या खूप मागे पडलाय. काय म्हणाल? हो बघा ना, आता तुमच्याकडे मोबाईल फोन आहे, पण तो कसा वापरायचा हेच तुम्हाला माहित नाहीये. नाही, काय मोबाईल फक्त घेण्यासाठी आणि करण्यासाठी असतो एवढंच मला माहिती आहे. अहो, फक्त तेवढाच उपयोग नाहीये मोबाईलचा. तुम्हाला माहिती आहे का, हे स्मार्टफोन ना खरंच खूप स्मार्ट आहेत. आता बघा, उदाहरण द्यायचं झालं तर त्या दिवशी बघा, आठवतं तुमचं पाकिट मारलं गेलं होतं. पाकिट मारलं गेलं होतं, तुमच्याकडे पैसे नव्हते, पण तुम्ही कॉफी घेऊ शकला नाही. बरं, मी जर तुम्हाला भेटले नसते तर तुम्हाला लांब अंधेरीला पायी चालत जावं लागलं असतं. आता विचार करा, हेच जर तुमच्या फोनमध्ये आजकालचं जे डिजिटल पेमेंट ॲप असतं ना, ते ॲप असतं, तर तुम्ही त्या ॲपवरनं त्या कॅफेमध्ये पैसे देऊ शकला असतात, कॉफी पिऊ शकला असतात आणि रिक्षाने जाऊ शकला असतात. म्हणजे बघा, तुमचं आयुष्य किती सोपं झालं असतं ना. ठीक आहे, मी काय एवढा काय म्हणता तुम्ही त्याला, ते टेक्नो सॅव्ही नाहीये. जे प्रथेप्रमाणे घडतं ना, तसंच मला वागायला जास्ती आवडतं. अहो, हाच तर प्रॉब्लेम आहे ना. तुमच्या एकट्याचे असं माझं म्हणणं नाहीये. तुमच्या माझ्या वयाचे लोक ना नवीन टेक्नॉलॉजी शिकून घ्यायला तयारच नसतात. हा, बरोबर. तर मला काय म्हणायचंय, आपलं रोजचं आयुष्य सोपं करण्यासाठी ज्या टेक्नॉलॉजीजची गरज लागते ना, त्या तुम्ही शिकून का नाही घेत? नाही, मला काय त्याची गरज नाही वाटत. असं कसं? तुम्ही खरंच शिकून घ्या. बघा, तुमचं आयुष्य किती सोपं होईल. एकदा का तुम्हाला ते कळलं ना, मग तुमचं मत नक्की बदलेल. बघा, आपल्या आयुष्यात कसे बदल घडवायचे यासाठी ना मी सिनियर सिटीजनचा एक वर्ग घेते. तुम्ही त्या वर्गात का नाही ऍडमिशन घेत? म्हणजे काय, मी तुमचा विद्यार्थी हो म्हणता की काय? आधी हा विचार मनात काढून टाका बरं. आपण रोज आयुष्यात काहीतरी शिकत असतो माजगावकर, म्हणजे आपण सगळेच विद्यार्थी असतो, हो की नाही? तरी मला शिकायची गरज नाही आणि तुमच्याकडून तर नाहीच नाही. तुम्हाला तुमचं ज्ञान अपडेट करायची गरज नाहीये, हे तुम्हीच कसं ठरवता? हे बघा, मी एकदा सांगितलं ना बाई, मी तुमच्या क्लासला येणार नाही. किती हट्टी आहात हो तुम्ही माजगावकर. हा, पण माझ्या हट्टी विद्यार्थ्यांना ना मी बरोबर वटणीवर आणते. तर अशी मोकाट सुटू देत नाही. मी काय जनावर आहे का मोकाट सुटायला? असं बोलायची पद्धत असते. तुम्ही माझ्या बोलण्याचा शब्दशः अर्थ का घेताय? त्या मागच्या भावना समजून घ्या ना. हे बघा, मला काही समजून घ्यायचं नाहीये. मी काय तुमच्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतलेलं नाहीये. उगाच माझ्यावर तुम्ही तुमचा विद्यार्थी असेल तर शिक्का मारू नका.
माझ्या नातवंडांना तुम्ही जेवढं शिकवताय ना त्याच्यावर समाधान माना. आव. सरळ कट केला. काय हट्टी माणूस आहे हा. एक गोष्ट नीट ऐकून घ्यायला तयार नाही. एक नंबरचा शीघ्र कोपी आणि हट्टी माणूस आहे. काय झालं मावशी? कोणाशी बोलत होतीस फोनवर? अगं ते माझगावकर ग. म्हणजे मी त्याला इतकं प्रेमाने सांगत होते की नवीन टेक्नॉलॉजी शिकून घ्या, आपल्या आयुष्यात बदल करायचा प्रयत्न करा, पण नाही, ऐकूनच घ्यायला तयार नव्हते. माझ्याशीच भांडायला लागले. म्हणजे माझा मुद्दा राहिला बाजूला, ते काहीतरी वेगळंच बोलायला लागले. काही बोलतात. आमच्या क्लासला या म्हणे. अरे काय माझं काय वय आहे काय क्लासमध्ये जाऊन शिकायचं? पण तशा चांगल्या आहेत. पण काय त्यांना उगाच ना भांडण उकरून काढायची सवय आहे. हे पण लिहा. लिहिली हे पण लिही. काय मग? सिरियसली? नाही तर काय आजोबा काय काय आजकडनं नको ना. काय तू तुम्ही आजोबा, तुला माहितीये हिरा, हे आजोबा ना उगाचच भांडतात आपल्या निविताईंशी. आता फोनवर भांडण्याची सुरुवात कोणी केली होती? आजोबांनी. कशाला सारखे सारखे रागवतात हे? उगाच नसतील रागवत अगं, काहीतरी कारण असेल त्यामागे. मावशी, मला वाटतं तू त्यांना वेगळ्या पद्धतीने टॅकल करायला हवंस. बोला मॅडम. मला ना एक मस्त आयडिया सुचली आणि म्हटलं की तुला सांगावं, बघू पटतंय का तुला. सांग ना प्लीज. आपण ना सुक्तनकर फूड्सच्या बिझनेसला मोठा डेंट आणतोय. त्याचं सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे ना. अगं आधी आपल्या प्लॅन नुसार सगळ्या गोष्टी होऊ तर दे, मग तू म्हणशील तसं सेलिब्रेट करूया. बेबी, तुला ना समजत नाहीये. म्हणजे हा जोर का झटका जर मोठी हाईप देऊन गेला तर. म्हणजे कसा? सांगते. बट स्वप्ना, आर यू शुअर? नाही म्हणजे इतक्या टोकाला जायची गरज आहे का? त्याशिवाय राजन सुक्तनकरचं डोकं ठिकाणावर येणार नाही. मला फक्त एकच टेन्शन आहे, तुझ्या घरचे तयार होतील? ते तयार होतील, सगळं बघतो मी. डन. काय ना, 4 माणसं जमलेली असतील, आनंदाला उधाण आलेलं असेल, तेव्हाच असे धमाके जास्त जोरदार वाटतात. ओके, मी बघतो. तुम्हाला सगळे डिटेल्स फॉरवर्ड करतो मी. थँक्यू. या भैरवी. हा, ऐक ना, माझ्या मनात एक गोष्ट आली आहे. हे बघ प्लीज, ऐकल्यावर रागवू नकोस. आय होप तू हो म्हणशील. अरे बोल तर आधी काय आहे ते. आपण घरातल्या घरात एक छोटस सेलिब्रेशन करूया. काय? हा म्हणजे बघ ना, तुझा आता बिझनेस सुरू झालाय. आपल्याला वाटलं नव्हतं पण इतका छान रिस्पॉन्स मिळतोय. त्यात तुझ्या पहिल्याच ऑर्डरच्या डिलिव्हरीला इतके अडथळे आले, पण तू हार मानली नाहीस. सगळ्या गोष्टी व्यवस्थित निभावल्यास. आणि भैरवी, आय एम सॉरी, मी त्यावेळी तुझी मदत करू शकलो नाही. ओके अनिश, आत्ता करतोयस ना. म्हणूनच म्हणतोय आपण फार नाही, घरातल्या घरात म्हणजे आपले घरातले लोक, तुझे आई बाबा आणि हो त्या तुझ्या त्या मॅडम ज्यांनी तुला कामात मदत केली त्यांनाही बोलवूया. आय थिंक इट्स टू अर्ली टू सेलिब्रेट. म्हणजे अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे मला. भैरवी, आय नो. म्हणूनच आता विदिन द फॅमिली सेलिब्रेट करू. मोठा पल्ला गाठलास ना की मग ग्रँड सेलिब्रेशन करू. अनिश, पण अरे माझ्या कामाचं काय ते सांभाळून मला ही सगळी तयारी करणं खरंच शक्य नाहीये. तू फक्त हो म्हण, बाकी सगळं मी बघतो. ओके, मी आलेच, आवरते. मामी. हा बाबू. हे बघ, इकडची सगळी तयारी झाली आहे. हा. तुम्ही दोघे आता किचन मधलं बघा. चल बरं. काय काय करायचं ते? ते मी सांग. या 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 आई या. भैरवी, मग कोण आलंय? बाई. काय रे आई बाबा, तुम्ही कसे काय? आम्ही कसे नाही येणार?
अगं आज तुझ्या यशाचं सेलिब्रेशन आहे आणि आम्ही नाही येणार. अगं अनिशनी फोनवर ना मला आग्रहाचं आमंत्रण दिलं. आपलं घरचंच कार्य आहे, लवकर जाऊया. काही मदत लागली तर. ए बरं चल सांग काय काय करायचंय. तुम्हाला काही हे सरबत येते का करता? बरं या या. नमस्कार. खरंच भैरवीच्या यशात तुमचा फार मोलाचा वाटा आहे बरं का. हो ना, आजचा हा सोहळा आहे ना तुमच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. याच्यापासून थोडं सावध राहायला पाहिजे आपल्याला. का हो घाबरायला मी काय वाघ आहे का? खाणार आहे का तुम्हाला? वाघ नाही, पण पोलीस खात्यात होतात ना तुम्ही, होतात की नाही? पोलिसांची भीती फक्त चोरांना आणि गुंडांना वाटते. गुंड आहात का तुम्ही? आम्ही काय? आम्ही नाही. अरे वा, मी एकंदरीत प्रकार बघितला की असं वाटतं की सोहळा हा भैरवीच्या कौतुकाचा आहे की आपल्या कौतुकाचा. नाही म्हणजे बघा असा प्रश्न पडेल सगळ्यांना. मलाही तसाच प्रश्न आहे पण नाही, मी फक्त थोडीशी मदत केली हो. माझा काय खादीचा वाटा. हे सगळं यश निर्विवाद भैरवीच आहे. कारण तिचे मोदकच इतके अप्रतिम आहेत ना की तिच्या मोदकांची सर दुसऱ्या कुठल्याही मोदकाला येणार नाही. माऊ तू तिकडे चल ना, आम्ही तुला ओवाळतो. अरे मला कशाला? अगं धावू दे, मुलांच्या मनात आले ना मग कोड कौतुक करून घे. गोड गोड बोलणं ऐकून मला असं मळमळालं झालं. असं काहीतरी झणझणीत तिखट जाळ घडलं पाहिजे तेव्हा. होईल, सगळं ठरल्याप्रमाणेच होईल. ना एकदा का त्या स्वप्नाचा कॉल आला ना, किंवा बघा यांच्या सेलिब्रेशनची कशी वाट लागते. तोपर्यंत यांना करू दे काय करायचं ते. चला चला बघूया आपण. जा हळू जा. बाबू हळू घेऊन जरा ये, मदत शांत. कर बरं. या पकडीला. हो आलो. निवित आहे. मिस्टर मासगावकर, भैरवी सोबत खरं तर तुमचंही कौतुक करायला हवं. माझं मी काय केलं एवढं? म्हणजे काय, आज भैरवीचे जे काही कौतुक होते ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. एखादा सासरा जेव्हा सुनेच्या पाठी बाप म्हणून उभा राहतो ना, तेव्हा तो आभाळ एवढा मोठा होतो. तुम्ही भैरवीसाठी जो काही त्याग केलाय तो कळलाय मला. आणि त्या त्यागाबद्दल तुम्ही कोणाला एका शब्दाने काही सांगितलं नाही. खरंच खूप कौतुकास्पद आहे. हो पण मी मला हे कसं कळलं हे विचारू नका आणि काळजी करू नका. ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच राहील. भैरवीला मी या बाबतीत काही करून देणार नाही. काय झालं? काय बोलत होतात तुम्ही? अगं तुझं एवढं सगळं कौतुक बघून ना तुझ्या बाबांना भरून आले. बाबा, हे कौतुक फक्त तुमच्यामुळे होतंय माझं. आणि आज मी तुमचं औक्षण करणार आहे. नको, मी कशाला उगाच? हो, तुम्ही या बसा इथे. आजोबा असं नाही, आम्ही प्रत्येक वेळी तुमचं ऐकतो, मग आज तुम्ही आमचं ऐकायचं.
अरे पण नको रे बाबा काय नाही तुम्ही चला या इकडे येत आहेत आजोबा. अरे हा रे हा. बसा. Ten, 9, 8, 7, 6, 5. 4, 3. मॅडम प्लीज तुम्ही सुद्धा औक्षण करा ना. अगं मी प्लीज. तुम्ही खूप लकी आहात हा माजगावकर. तुम्ही जसे हिच्यावरती वडिलांसारखी माया करता ना तशी ही सुद्धा तुमच्यावरती अगदी ओछ्या पोरीसारखी माया करते. हे तुम्हाला कसं कळलंय मी विचारणार नाही, पण माझं गुपित गुपितच राहावं म्हणून जे तुम्ही मला मदत करताय ना त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. माजगावकर तसे तुम्ही शीघ्रकोपी आहात पण मनाने चांगले आहात. Two, 1. थांबा. भैरवी काय झालं? काल माझ्या माहेरी पूजा होती. तिथे मी तुझ्या मोदकांचं खूप कौतुक केलं ना म्हणून माझ्या घरच्यांनी मुद्दामून तुझ्याकडले मोदक मागवले. पण ते मोदक खाऊन माझ्या घरच्यांना विषबाधा झालीये. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत ते सगळे. मी सोडणार नाहीये तुला भैरवी. नाही नाही काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. हे बघ मी पुरावा घेऊन आलीये. हेच ते घाणेरडे मोदक. हे मोदक नाहीये विषय विष. हेच मोदक खाऊन माझे घरचे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेत. भैरवी मी तुला सोडणार नाहीये. मी पोलिसात जाईन लक्षात ठेव. नाही नाही रुपालीताई पण असं कसं होऊ शकतं? आम्ही सगळ्यांची काळजी घेतो, स्वच्छतेची, हायजीनची. हे असं होणं शक्य नाहीये. मग हे कसं झालं का? हा माय बाई त्या स्वप्नानं या रुपालीले कसं काय मॅनेज केलं बरं? म्हणजे ते मोदक कसे काय पोचले याच्यापर्यंत? स्वप्नाने रुपालीला मॅनेज केलंय का हा फक्त कोइन्सिडन्स आहे हे आपल्याला काही माहित नाही आहे. पण जे काही होतंय ते आपल्या चांगल्यासाठीच होत आहे. तू आहे ना वरती? मला सांग कोइन्सिडन्स म्हणजे? मी सांगतो नंतर सांगतो तुम्हाला. Three, 2, 1. भैरवी, भैरवी, काय केलंस तू? हे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आय एम रिअली सॉरी राजन. माझं जर मोबाईलकडे लक्ष नव्हतं. हे सेलिब्रेशनच्या नादामध्ये मी विसरले. काय झालं? रुपालीताई बघ ना काय बोलताय. अगं खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. मोदकांमुळे शहरातल्या लोकांना विषबाधा झाली आहे. कमीत कमी 150 लोकांना. व्हॉट? आतापर्यंतचा आकडा आहे आणि हा. अरे पण कसं शक्य आहे हे? आपण सगळी काळजी घेतो. मलाही ते माहित नाहीये पण झालंय खरं. माझ्या ऑफिसवर धाड पडली आहे, तुझ्या गोडाऊनवर धाड पडली आहे. फूड डिपार्टमेंट वाल्यांनी मोदक जप्त केलेत. भैरवी नुकसान झालंय खूप आपलं आणि तुझ्या विरोधात तक्रार सुद्धा केली काही लोकांनी.
सुकटणकर फूडची बदनामी झाली भैरवी. खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. हे सगळं काय बोलताय तुम्ही? हा, हे होऊ शकत नाही. अरे काय होऊ शकत नाही, जे झालंय ते सांगतोय मी. हिच्या गोडांवर धाड पडलीये. मॅडम, तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल. आम्ही तुम्हाला अरेस्ट करत आहोत. 1 मिनिट. इन्स्पेक्टर साहेब, हे कोणाचं तरी कारस्थान आहे. भैरवी कधीच निष्काळजीपणा करणार नाही. एक्झॅक्टली, मी पण तेच म्हणतोय. हे बघा, त्यांच्या विरोधात तक्रार आहे. पुरावे आहेत आमच्याकडे तसे. आणि फूड इन्स्पेक्टर माझ्यासोबत आहेत. सावंत, सांगा. हो, आमच्या डिपार्टमेंटकडे पण तुमच्या विरुद्ध तक्रार आहे. त्यामुळे कायदेशीर कारवाईसाठी आमच्यासोबत तुम्हाला यावंच लागेल. हो, अटक कराच हिला. माझ्याकडे पण पुरावा आहे. हेच मोदक खाऊन माझा भाऊ आणि त्याच्या घरच्यांना विषबाधा झाली. हे बघा, हेच ते मोदक. हे बघा, पुरावे आहेत आणि त्यामुळे आम्हाला त्यांना अटक करावीच लागेल. इन्स्पेक्टर जगताप, प्लीज. मॅडम, तुम्ही? हो, मी भैरवेला खूप चांगलं ओळखते. तिचे प्रॉडक्ट्सही अतिशय चांगले आहेत. मी तुमच्या इन्व्हेस्टिगेशनच्या आड येत नाहीये. बस माझी एक रिक्वेस्ट होती, मला 24 तास द्या. मी स्वतः इन्व्हेस्टिगेट करणार आहे केस, आणि जे काय सत्य आहे ना ते तुमच्या समोर आणून ठेवणार आहे. फक्त रिक्वेस्ट एवढीच आहे की तुम्ही भैरवीला अरेस्ट करू नका. हो प्लीज, तिला अरेस्ट करू नका. पण ते तरी काय करतील? त्यांना कायद्याने चालावं लागणार आहे. सॉरी मॅडम, भैरवच्या विरोधात तक्रार आहे, तसे पुरावे पण आहेत. त्यामुळे आम्हाला कारवाई तर करावीच लागणार ना. आणि त्या जर का निर्दोष असतील तर सुटतील. पण इन्स्पेक्टर जगताप, जे मोदक खाऊन लोकांना विषबाधा झाली ते मोदक भैरवीनेच केले होते. ह्याचा ठोस पुरावा फूड डिपार्टमेंट जोपर्यंत तुम्हाला देत नाही तोपर्यंत तुम्ही तिला अरेस्ट करू शकत नाही, राईट? येस, यू आर राईट मॅडम. हा, तुम्ही तिला चौकशीसाठी घेऊन जाऊ शकता. आता आम्ही त्यांना चौकशीसाठी घेऊन जातो. ठीक आहे मॅडम? थांबा इन्स्पेक्टर साहेब. तिच्याऐवजी मला अटक करा. मिस्टर मासगावकर, तसं करता येणार नाही. पण प्लीज तुम्ही काळजी करू नका. भैरवी, तू एकटी नाहीयेस. मी आहे तुझ्यासोबत. विश्वास ठेव माझ्यावर. 24 तासाच्या आत तू निर्दोष आहेस हे जगासमोर सिद्ध करून दाखवेन मी. नाही 24 तासाच्या आत खऱ्या गुन्हेगाराला समोर आणलं ना तर नावाची निवेदिता नाही मी. इन्स्पेक्टर जगताप, चला. चोवीस तासात भैरवीला या कशा निर्दोष सिद्ध करणार आहेत? भैरवी मॅडम, या प्रकरणात पुरत्या अडकल्यात तुम्ही. तुम्ही बनवलेल्या मोदकांपासून जवळपास 150 लोकांना विषबाधा झाली आहे. कल्पना आहे तुम्हाला? देवाकडे प्रार्थना करा आता. या 150 लोकांपैकी एक जण जरी, एक जण मृत्युमुखी पडला ना
तर तुमच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्याची शिक्षा किती मोठी आहे माहिती आहे तुम्हाला? मला माहिती आहे हे काम मी केलेलं नाही, कोणीतरी माझ्यावर मुद्दाम सूड गवताय, पण देवा त्याची शिक्षा बिचारा निष्पाप लोकांना मिळायला नको. नमस्कार जगन्नाथ साहेब. भैरवी, तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुला वचन देते, 24 तासाच्या आत मी खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढेन आणि तू निर्दोष असे सिद्ध करून दाखवेन. पण हे कसं काही शक्य आहे मॅडम? ते तुम्ही माझ्यावर सोडा, मला 24 तास पुरेसे आहेत. किती ओव्हर कॉन्फिडंट आहेत या. हातात एकही पुरावा नाही, साक्षीदार नाही आणि म्हणे 24 तासात गुन्हेगाराला पकडते. मिसेस सुकटणकर, तुम्ही एक काम करा, तुमच्या दुकानामध्ये काही गिरायकांनी मोदक विषारीत म्हणून परत आणून दिलेत ना, ती सॅम्पल्स माझ्याकडे पाठवा. नाही पण असे मोदक मागवण्यात काय म्हणजे पॉइंट आहे मॅडम? तुम्हाला क्लीन चिट हवी आहे ना, प्लीज माझ्याबरोबर कॉपरेट करा. ठीक आहे, मी तुम्ही म्हणताय ते सॅम्पल्स घेऊन येतो, स्वतःच येतो. ओके. अनिश, घरी काही मोदकांचे बॉक्सेस असतील? आहेत घरी बॉक्सेस. प्लीज ताबडतोब ते सॅम्पल्स माझ्या घरी पाठवून दे. हो, घेऊन येतो. इन्स्पेक्टर जगताप, भैरवी दोषी अजून सिद्ध झालेलं नाहीये. माझी एक रिक्वेस्ट आहे, प्लीज तिला गुन्हेगाराची वागणूक देऊ नका. येस मॅम, डोंट वरी. भैरवी मॅडमला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेऊ आम्ही. थँक्यू. आपली माऊ काय क्रिमिनल आहे का? तिला कसे घेऊन गेले पोलीस? आपल्या मोदकामध्ये पॉइझन होतं आणि त्याने खूप लोक आजारी पडले, तसं त्यांचं म्हणणं आहे. मला काय वाटते सरकटे, काय काय गुन्ह्याचं स्वरूप मोठं आहे ना, गुन्हाच इतका मोठा आहे तर भैरवीला शिक्षा तर होणारच आहे. बरोबर. तुम्ही असं का बोलताय? तुम्ही तुम्ही खूप वाईट आहात, तुम्ही असं नका ना बोलू प्लीज. मला तर वाटतं का बाबा जन्मभर तुरुंगातच राहणार. हो, जन्मभर राहिला मोठा. आणि कॉमेडी तुला सांगू का, ती काय ती ह्यांची काही नेवी ताई वगैरे आहे ना, ती बघ काय करू शकणार. काय भाऊजींले वाईट वाटायला नको म्हणून असं खोटं सांगून राहिले. निवेदिता ताई ना कधीच खोटं बोलत नाही. उलट त्या आम्हाला संस्कार वर्गात शिकवतात की खोटं बोलायचं नाही. मग ते स्वतः कशी खोटं बोलतील? त्या खोटं बोलतात नाही बोलत आम्हाला नाही माहित, पण आम्ही नाही खोटं बोलत. म्हणजे आम्हाला असं वाटून राहिलं की तिला शिक्षा होते म्हणजे होते. हे काय बोलताय तुम्ही? ते दोघं आधीच घाबरलेत. त्यांना समजावून सांगायचं सोडून तुम्ही आणखी त्यांना घाबरवताय. काय आता जे सत्यवचन आहे ते सत्यवचन आहे, आणि तू कोण मोठी सांगणारी? हा, तू आज आली बाप्पा. आम्ही लेकरासोबत किती दिवस झाले आहोत, लेकरं आमची आहे, आम्ही खोटं काहून सांगू द्यायले? म्हणजे गार्गीताई आता माऊला खरंच जेलमध्ये ठेवणार का? अरे नाही, असं काहीच होणार नाहीये. मला सांगा, पोलिसांमध्ये कोण होतं? मावशी होती की नाही? आणि मावशीने काय सांगितलंय? भैरवीताई सेफली घरी परत येणार, हो ना? आणि तुम्ही जर असे रडत होतात हे जर तिला कळलं तर ती नक्की तुमच्यावर रागवेल. आणि तुम्हाला चालणार आहे का माऊ अशी तुमच्यावर रागवलेली? नाही ना? सो बी ब्रेव अँड बी स्ट्रॉंग. ओके? पाय पटो, ब्रेव अँड स्ट्रॉंग तो व्हाच लागते तुम्हाला. आता माऊ शिवाय जगा लागेल ना. चल. आपल्याच मुलींच्या बाबतीत का व्हावं हे असं? पल्लवी आणि जावई बापू असं मुलांना अर्ध्यावर सोडून निघून गेले. इरायशान आत्ता कुठे सावरत होते. माझ्या भैरवीचं स्वप्न आकाराला येत होतं. ते असं मोठं वादळ आलं, सगळं उद्ध्वस्त झालं. हे बघा काहीही उद्ध्वस्त झालेलं नाहीये. हा, हे बघा, मला खात्री आहे परमेश्वर नेहमी खऱ्याला साथ देतो. हा, तुम्हाला आठवतंय का मीनाताई,
भैरवीची पहिल्या मोदकांची ऑर्डर होती बघा, आणि टेम्पो गायब झाला होता, त्यामुळे आपल्या पायाखालची जमीन सरकली होती. पण तेव्हा निवेदिता ताई देवासारख्या अचानक आपल्या मदतीला धावून आल्या आणि त्यांनी तो टेम्पो शोधला की नाही. तसं आत्ता सुद्धा त्या खऱ्या गुन्हेगाराला शोधल्याशिवाय शांत बसणार नाहीत. आकाशपाताळ एक करतील, मला पूर्ण खात्री आहे. वाटते निलिमाताई, अहो पण माझ्या लेकीने काय हो कुणाचं वाईट केलंय सांगा बरं. तिचं नुकसान करायला एवढ्या खालच्या पातळीवर कसं हो कोणी जाऊ शकतं. ही अशी माणसं कसली माणसाच्या रूपातले राक्षसच आहेत आणि काय. स्वार्थासाठी दुसऱ्याच्या आयुष्याचा खेळखंडोबा करणं यासारखी विकृती नाही दुसरी. नाही, पण देव त्यांना कर्माची शिक्षा नक्कीच देईल. अगदी बरोबर बोललात. माझे तर इतके शाप लागणार आहेत ना या लोकांना, बघा लक्षात ठेवा तुम्ही. माझा तळतळाट आहे त्या मेल्यांना. नाही 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 विणबाई, असं नाही बोलू. भरल्या घरात असे शिव्या शाप देऊ नये, आणि कुणाच्या सांगण्यावरून तर देऊच नाही. तुम्ही म्हणताय ना राधाताई, नाही बोलत मग मी. पण ना आयुष्यभर मी शाप देत राहणार आहे त्यांना. एक आईचे हाय लागणार आहे त्या मेल्यांना. मीना, आपण कारखान्यात जाऊन येऊया. पोलिसांनी पण तिकडे धाड टाकली होती ना, तर काय अवस्था असेल काय माहिती. चल आपण कारखान्यात जाऊन येऊया. चल ये. काळजी घ्या. हो ये. याले म्हणतात काळजी. हा, तुले काय भरून भरून काळजी. आज आपण फायनली गेम आपल्याकडे वळवलाय. आय वॉन्ट टू सेलिब्रेट आवर सक्सेस. कम टू माय प्लीज. आय स्वेअर आय कांट वेट टू. तसंही घरी नुसती रडारड आणि शिव्या शापच सुरू आहेत. डोकं खराब झालंय माझं. लगेच येतो. माय फ्रेंड, चिअर्स. हा, ते काय म्हणते ते आपलं साराईचं अभिनंदन, काँग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. सारी कर्तृत्व जी आहे, म्हणजे सगळं कर्तृत्व जे आहे ते ह्या पोट्टीच आहे बाई. म्हणजे तुझ्यामुळं त्या भैरवीचे 3-13 वाजले. वा. एक्झिक्युशन जरी माझं असलं ना, तरी प्लॅन अनिशचा होता. लास्ट टाइम आपण टेम्पो पळवला होता आणि आपला प्लॅन फसला. नशिबाने आपलं नाव नाही आलं कुठेच. हा, आपलं नाव तर नाही आलं, पण भैरवीची ऑर्डर तर पूर्ण झाली ना. टेम्पो दवरला गेला की नाही. असू द्यावं, होतं कधी कधी असं, फसतात प्लॅन. यावेळी ना अनिशचा प्लॅन एकदम भारी होता. म्हणजे आपलं कामही झालं आणि आपण सेफही होतो. राईट बेबी? अनिश, काय झालं? इतकं कसला विचार करतोयस? बाप्पा, ते तुमच्या दोघांच्या लग्नाचं प्लॅनिंग चाललं असेल ना बाबूचं. अरे वाचय ना माझा, कायले घाबरतो. मी मामा आहे तुझा. तुले सांगतो की बाबा, एकदा का भैरवीला शिक्षा झाली उडून देऊ याचा बार. पुन्हा पार्टी. काय दरवेळी मस्करी करतो रे तू? इट्स अ व्हेरी सिरियस मॅटर. सिरियस आहे, सिरियस म्हणून राहिला तो. काय झालं बेबी? इतकं टेन्शन कसलं घेतोयस? त्या निवेदिता मॅडमचं. निवेदिता मॅम? अहो, ते नाही काय पोरेले संस्कार वर्गात ते संस्कार शिकवते थे बाई. ते त्यांचं काय? त्यांनी बाबांना प्रॉमिस केलंय 24 तासात खरा गुन्हेगार शोधून काढण्याचं. कम ऑन बेबी, का घाबरतोस तू? त्या एक रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहेत. आणि आता हे जे तू म्हणालीस ना, मागच्या वेळी टेम्पो सुद्धा त्यांनी शोधून काढलाय. विसरलीस तू? टेम्पोवाल्याने पोलिसांना काय सांगितलंय किंवा कोण कोण होते? तर एक भिकारीण होते आणि एक भंगारवाला होता. आता ते कोण होते? आम्हीच होतो. तर आम्हाला तर ओळखणारच नाही. आम्हीच नाही ओळखलं स्वतःला. आणि स्वप्न तर पिक्चर मध्येच नाही. टेन्शनच नाही, काय होणार नाही. बघ आपल्या, घाबरू नको. चाल. पण यावेळी टेम्पो मी घेऊन गेलो होतो, त्यामुळे सगळ्यात आधी डाऊट माझ्यावर येईल.
नमस्ते. नमस्ते. मावशी. अरे मासगावकर तुम्ही? काय झालं, भैरवीच्या काळजीने मला मनच लागत नव्हतं म्हणून मी इकडे आलो शेवटी. मी अगदीच समजू शकते. तुम्ही आत या ना प्लीज, या. हा. मिस्टर मासगावकर, प्लीज तुम्ही काळजी करू नका. भैरवी निर्दोष आहे आणि मी तुम्हाला शब्द दिलाय, मी ती निर्दोष हे सिद्ध करून दाखवेन. आणि यासाठी आजवरचा माझा जो काही अनुभव आहे तो सगळा मी पणाला लावेन. विश्वास ठेवा माझ्यावर. फक्त सगळीकडचे मोदकाचे नमुने माझ्या हातात येऊया, मग तुम्ही बघा. काका पाणी. हा ठेव. मग आले असतील. हो. या. मिस्टर सुकटणकर, रुपाली ताई या, प्लीज या. रुपाली ताई बसा. नाही ठीक आहे. गार्गी जरा 3-4 प्लेट्स घेऊन ये. हो द्या. आता जरा तुमच्याकडचे सॅम्पल्स द्या. हा, हे कस्टमरने रागाने परत आणून दिलेले मोदक या बॉक्समध्ये आहेत. आणि मी माझ्या मित्रासाठी गिफ्ट म्हणून काही मोदक घेऊन जाणार होतो, ते या बॉक्समध्ये आहेत. गार्गी, आपल्याला जो भैरवीने मोदकाचा बॉक्स दिला होता ना, तो घेऊन ये. आणते. हे सगळेच मोदक भैरवीनीच केलेले आहेत आणि आमच्या बॉक्सेसमधून आमच्या लेबल थ्रू विकले गेलेले आहेत. अहो मॅडम, हेच मोदक खाऊन लोक आजारी पडलेत आणि मुद्दामून तुम्ही ते खाऊन विषाची परीक्षा का घेताय हो? तुम्हाला काही त्रास झाला तर हो? काय रुपाली ताई, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं म्हणतात ना, याशिवाय तपासाचा दुसरा मार्ग नाही. मिस्टर सुकटणकर, मला तर सांगा की हे सगळे मोदक तुमच्यापर्यंत कसे पोहोचले? आधी तो टेम्पोचा घोळ झाला होता ना, त्यामुळे मग यावेळी माझाच टेम्पो पाठवला होता कंपनीचा. आणि त्याचा ड्रायव्हर? नाही, तो ड्रायव्हर विश्वासू आहे अगदी. आणि त्याच्याबरोबर अनिश पण होताच की, त्यामुळे गडबड व्हायचा काही चान्सच नाहीये. नाही, तरी मला त्याच्याशी बोलावं लागेल. 15 मिनिटे वेळ आहे तुमच्याकडे, त्यापेक्षा जास्त चालणार नाही. थँक्यू मॅडम. भैरवी, अनिश, परत तू कशाला आलास डबा घेऊन? नाही, तू सकाळपासून काही खाल्लं नसेल म्हणून म्हटलं थोडं खाऊन घेशील. अनिश प्लीज तू घरी थांब. आता बाबांना आणि मुलांना तुझ्या आधाराची जास्त गरज आहे. भैरवी, घरी मन नव्हतं लागत माझं. सारखे डोक्यात तेच विचार येत आहेत. मी इनफॅक्ट मी त्या गोडाऊनला पण जाऊन आलोय. का? ते गोडाऊन तर सील केलं ना पोलिसांनी. आय नो, पण म्हटलं मी स्वतः एकदा पुन्हा जाऊन बघून येतो नेमकी चूक कुठे झाली आहे. बट आय एम सॉरी, माझ्या हाती काही लागलं नाही. काय लागणार आहे हाती आपल्या? फूड इन्स्पेक्टरनी ऑलरेडी सांगितलं होतं आपल्याला ते गोडाऊन सील करणार आहेत म्हणून. भैरवी, एकदा प्लीज आठवून बघ ना. तुझ्या मोदकांची रेसिपी बरोबर होती ना? काही चूक नव्हती ना त्यात? आय मीन सगळे पदार्थ, सामान सगळं फ्रेश होतं ना? हो अनिश, मी इतकी केअरलेस वाटते का तुला? आय डिड नॉट मीन दॅट. ते भैरवी, त्या मोदकात वापरलेला मावा तो शिळा नसू शकेल ना? अनिश शक्यच नाहीये. आपण वापरतो तो मावा आपल्याकडे तयार होतो, त्यामुळे हे सगळं मोदकांमुळे झालेलं असूच शकत नाही.
हे बघ प्लीज चिडू नको. मी फक्त एक पॉसिबिलिटी सांगितली. अगं काय आहे, तुझ्या मागे कामाचा इतका व्याप आहे की एखादी गोष्ट सुटू शकते. बाकी काही नाही ग. मला फक्त एवढं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तू अडकू नये बस. अनिश म्हणतो तेही बरोबर आहे. खरंच माझ्याकडून अशी काही चूक झालेली असू शकते का? नाही, मला तरी नाही वाटत हे शक्य. पण मग माझ्याकडच्या मोदकातून अशी कशी विषबाधा झाली असेल? पण भैरवीचं काय? ती तर लॉकअप मध्ये आहे ना अजून. मिस्टर मासगावकर, तुमची काळजी मी खरंच समजू शकते, पण ह्या क्षणी भैरवी कितीही निर्दोष असली तरी तिच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही. ऐका माझं, तुम्ही थकलात, तुम्ही घरी जा. तुम्हाला आरामाची गरज आहे. हो, तुम्ही काळजी करू नका. मावशी एवढं शांतपणे सांगते म्हणजे नक्कीच तिला काहीतरी क्लू सापडला असेल आणि त्याच आधारावर भैरवीताई नक्की सुटेल. तुम्हाला काही क्लू मिळालाय का? पहिल्यांदा आपल्याला सगळे पुरावे पोलिसांसमोर सादर करावे लागतील आणि मगच दोषी व्यक्तीला आपण अटक करू शकू. मिस्टर सुकटणकर, उद्या गुन्हेगार नक्की पकडला जाईल. आपण सिद्ध करून दाखवू ते. आणि मग तुमच्या सुकटणकर फूड्स या नावाला जो कलंक लागलाय तोही दूर होईल. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. आणि मासगावकर, तुम्ही सुद्धा प्लीज. आपण उद्या बोलू. आत्ता आपण काहीच करू शकत नाही आहोत. खूप रात्र झालीये, तुम्ही सगळे थकला. प्लीज. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मग वाट बघूया. नाहीतरी दुसरा काही पर्याय नाहीच आहे आपल्याकडे. मी निघतो. मिस्टर मासगावकर, प्लीज तुम्ही काळजी करू नका. विश्वास ठेवा माझ्यावर. मी तुम्हाला शब्द दिलाय ना, भैरवी नक्की निर्दोष सुटेल. तुम्ही थकलाय, खरंच घरी जा. गाडी घेणार, घरी सोडून ये. हो मावशी. भाऊजी, चहा. काय भैरवी कशी सोडू? कधी परत येणार आहे घरी ही भैरवी? लवकरच परत येणार आहे. अरे तुम्ही आलात, या. तीच तर गुड न्यूज द्यायला आले मी. भैरवीच्या मोदकाच्या लॉटमध्ये ज्या व्यक्तीने ते विषारी मोदक मिसळवले ना, ती व्यक्ती पोलिसांना सापडली. आणि लवकरच ती व्यक्ती पोलिसांच्या लॉकअप मध्ये असेल. पोलिसांनी पकडलं तिला? अजून ती व्यक्ती स्त्री आहे का पुरुष आहे कुठे म्हटलंय मी? ती म्हणजे त्या व्यक्तीला तुम्ही आताच म्हणाला ना की त्या व्यक्तीला पोलिसांनी पकडलंय. हा, बरोबर आहे. म्हणजे काय आहे, ती व्यक्ती कोण आहे हे पोलिसांना कळलंय. आता ते तिचा पत्ता शोधतायत. आपले पोलीस खूप हुशार आहेत. त्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे. तासाभराच्या आत ते पत्ता शोधून काढतील. पहा, एकदा का ती व्यक्ती ट्रेस झाली की मग ती व्यक्ती लॉकअप मध्ये आणि भैरवी बाहेर. तसं झालं तर खूप बरं होईल. म्हणजे काय आहे, एकाच वेळी एवढ्या लोकांवरती विषबाधेचा प्रयत्न हा खूप मोठा गुन्हा आहे. खूप मोठा, सामूहिक हत्याकांड इतका मोठा. त्या व्यक्तीला खूप मोठी शिक्षा होऊ शकते. कदाचित फाशी सुद्धा. नाही, फाशी नाही होऊ शकत मॅडम. कसं आहे म्हणजे जीव गेला तर फाशी होते, जीव नाही गेला तर कशी फाशी होईल? नाही. तुमच्या भैरवीला ज्या व्यक्तीने त्रास दिला तिला शिक्षा व्हावी असं तुम्हाला वाटतंय की नाही? नाही वाटतंय ना?
शिक्षा व्हायलाच पाहिजे ना. आणि बरं का अनिश, काळजी करू नकोस. पोलिसांची खात्री पटली की प्रकरण एवढं मोठं आहे ना, ज्या व्यक्तीने केलं ते एकट्याचं काम असूच शकत नाही. मदतीला बरीच लोक असतील आणि त्या सगळ्यांना पोलीस लवकरच ताब्यात घेणार आहेत. घ्यायलाच हवं. निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना कठोर शिक्षाही व्हायलाच हवी. बस फक्त 1-2 तास. 2 तासात ताठ पाण्याने तुझी बायको बाहेर आली असेल. आणि एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. आता का आणखी राजन सुकटणकर या साधे सुधे नाही आहेत, खूप मोठा माणूस आहे. ज्यांनी कोणी सुकटणकर फूड्सच्या विरोधात आणि भैरवीच्या विरोधात एक कारस्थान केलंय ना, त्यांच्यावरती ते अब्रू नुकसानीची फिर्याद करणार आहेत आणि कॉम्पेन्सेशन म्हणून 1.5 कोटी तरी मागणार आहेत. किती 1.5 कोटी? ते 1.5 वर किती कोटी म्हणजे बाबू शून्य किती? काही नाही. काय म्हणाला? मला फार एक अर्जंट काम आहे, मी पटकन जाऊन येतो. मला पण घेऊन चल ना. मिस्टर मासगावकर, तुम्ही माझ्यासोबत येता का? म्हणजे काय, आपल्याला भैरवीसाठी अटकपूर्व जामीन घ्यावा लागेल. नाही, त्याची गरज भासणार नाही, पण काय चुकून गुन्हेगाराला कुणकुण लागली आणि तो पसार झाला तर भैरवीला अजून लॉकअपमध्ये राहावं लागेल. तसं व्हायला नको म्हणून आपण आपला प्लॅन बी रेडी ठेवूया. तुमचे आणि आमचे काय ऋणानुबंध आहेत मला काय माहित नाही, पण तुमच्या या उपकाराची फेड मी कधी करू शकणार नाही. तुम्ही महान आहात. अहो, काय बोलताय तुम्ही? प्लीज, मी महान वगैरे काही नाहीये. हा, मी चिवट मात्र आहे. मी ज्यांच्या आयुष्यात येते ना, त्यांना सोडत नाही. नका काळजी करू मासगावकर, मी भैरवीला वाऱ्यावर नाही सोडणार. चल. काही विचारायचंय? नाही, तुले काय विचारायचं? मला काहीच नाही बा. मला पण नाही काय विचारायचं. तयारी करावी लागते आपल्याला. जेलमध्ये जायचे. चुप बसा ना. स्वप्ना, स्वप्ना, स्वप्ना उठ. अनिश, काय झालं? वाघ मागे लागल्यासारखा का पळत आलाय? वाघ नाही, पोलीस खात्यातली वाघीण मागे लागली आहे तुझ्या. हे बघ, तू लवकर उठ. तू उठ लवकर, उठ. जातो. काय झालंय तुला? काय चाललंय तुझं उगाच? स्वप्ना, भैरवीने बनवलेल्या मोदकात विषारी मोदक मिक्स करणाऱ्या व्यक्तीचं नाव पोलिसांना समजलंय. ते तपास करतायत. हे बघ, ते इकडे पोचायच्या आत तू इथून निघून जा प्लीज. माझा ऐक प्लीज, प्लीज. रिलॅक्स. मला घाबरवण्याचं नाटक जर झालं असेल तुझं तर तू बस, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते. हे स्वप्ना, यू नॉट अंडरस्टँडिंग. आय एम नॉट किडिंग. हे बघ, मी काहीतरी सिरियसली सांगायचा प्रयत्न करतो. प्लीज लक्ष देऊन ऐक. हे बघ, त्या निवेदिता मॅडम आता घरी आल्या होत्या. पोलिसांना तुझ्यावर संशय आहे. ते आता कुठल्याही क्षणी इथे पोहोचू शकतात. हे बघ, मी इनफॅक्ट तुला फोन करणार होतो, पण मला वाटलं की तुझा फोन टॅप केला असेल म्हणून मग मी धावत आलो. हे बघ स्वप्ना, प्लीज, हे बघ ऐक माझं. तू इथून आवर आणि निघून जा पटकन. सगळं इथलं शांत झालं ना की मी तुला कळवतो. हा, कळतंय का तुला? जा तू इथून प्लीज. का पॅनिक होतोयस? कसा संशय येईल माझ्यावर? मी तर पिक्चर मध्येच नव्हते. हे बघ, तू त्या मॅडमला ओळखत नाहीस म्हणून असं बोलतेस. अगं, त्यांचे कॉन्टॅक्ट खूप आहेत, त्यांचं नेटवर्क खूप जबरदस्त आहे. तू ऐक ना माझं, प्लीज जा इथून. ओके, तू म्हणतोयस ना, मी विश्वास ठेवला. ठीक आहे, मला आता सांग, त्यांनी असं काय इन्व्हेस्टिगेशन केलं होतं की त्यांना माझ्यावर संशय? मला विचार. त्याला काहीच माहित नाहीये. तुला म्हटलं होतं ना मी,
त्या पोचल्या तुझ्यापर्यंत बघ. बघ मी काहीतरी सिरियसली सांगायचा प्रयत्न करतो, प्लीज लक्ष देऊन ऐक. हे बघ त्या निवेदिता मॅडम आता घरी आल्या होत्या. पोलिसांना तुझ्यावर संशय आहे, ते आता कुठल्याही क्षणी इथे पोहोचू शकतात. हे बघ मी इनफॅक्ट तुला फोन करणार होतो, पण मला वाटलं की तुझा फोन टॅप केला असेल म्हणून मग मी धावत आलो. हे बघ स्वप्ना प्लीज, हे बघ ऐक माझं, तू इथून आवर आणि निघून जा पटकन. सगळं इथलं शांत झालं ना की मी तुला कळवतो. हा कळतंय का तुला? जा तू इथून प्लीज. का पॅनिक होतोयस? कसा संशय येईल माझ्यावर? मी तर पिक्चर मध्येच नव्हते. हे बघ तू त्या मॅडमला ओळखत नाहीस म्हणून असं बोलतेस. अगं त्यांचे कॉन्टॅक्ट खूप आहेत, त्यांचं नेटवर्क खूप जबरदस्त आहे. तू ऐक ना माझं प्लीज, जा इथून. ओके, तू म्हणतोयस ना, मी विश्वास ठेवला. ठीक आहे, मला आता सांग, त्यांनी असं काय इन्व्हेस्टिगेशन केलं होतं की त्यांना माझ्यावर संशय? मला विचार, त्याला काहीच माहित नाहीये. तुला म्हटलं होतं ना मी, त्या पोचल्या तुझ्यापर्यंत बघ. पण हे कसं शक्य आहे? अगदी सोपं आहे. माझा अनिशवरती संशय होताच, पण माझ्या हे लक्षात आलं होतं की हे काम अनिशचं एकट्याचं नाहीये. यामागचा सूत्रधार कोणीतरी वेगळाच आहे. म्हणून मी मुद्दामूनच अनिशला तपासाबद्दल चुकीची माहिती दिली आणि बरोबर त्यांनी आम्हाला तुझ्यापर्यंत आणून पोहोचवलं. तुम्हाला अनिशचा संशय कसा आला? काल रात्री ते राजन सुकटणकर आणि ते रुपाली मॅडम मोदकाचे सॅम्पल्स घेऊन माझ्याकडे आले होते. ते सगळे मोदक जेव्हा मी पाहिले तेव्हा एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली. आलीस बाळ? त्यांना घरी सोडून आलीस? हो मावशी, पण काका जरा नाराज आहेत तुझ्यावर. ते कायम कोणावर ना कोणावर तरी रागावलेलेच असतात, विशेष करून माझ्यावर. हो, पण तुला सांगू गार्गी, हे सगळं त्यांना जी भैरवीची काळजी वाटते ना त्यापोटी असतं. सासरी असून सुद्धा मुलीसारखं प्रेम करतात ते तिच्यावर, कायम तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. आता पण सांगू तुला, घरी गेल्यावर की माझगावकरांना झोप लागणार नाहीये रात्रभर. हो, तुला सुद्धा. मला माहित होतं, आम्ही गेल्यावर सुद्धा ना तू हे सगळं अगदी मुद्देसूद मांडून त्याच्यावर विचार करत बसणार. हा, मला असं वाटतं 99% मी केस सोडवली. आता मला फक्त उद्या ना काही गोष्टी कन्फर्म करायच्यात बस. म्हणजे तुझं काय फाइंडिंग आहे मावशी? बघ गार्गी, आता हे बघ आपल्याकडे किती सॅम्पल्स आहेत? 4 सॅम्पल्स आहेत. म्हणजे काय बघ, हा मोदक आहे हा रुपालीकडचा, म्हणजे तिच्या माहेरच्याने जो आणला होता बाजारातनं तो. हा आहे तो सुकटणकरांना त्यांच्या कस्टमरनी परत केलेला. हा मोदक हा आपल्याला जो भैरवीने दिला होता त्या बॉक्समधला आहे. आणि हा मोदक हा सुकटणकर त्यांच्या मित्रांसाठी घेऊन चालले होते ना, तो आहे. हो, एकूण 4 आहेत. बरोबर, एकूण 4 आहेत. आता हा मोदक बघ, हा जो किती छान कळ्या पडल्या आहेत, अतिशय सुबक बनवलाय, थोडासा उभट आहे. आणि हा मोदक पण बघ जो आपल्या घरचा आहे. हे दोन्ही मोदक ना अगदी एकसारखे आहेत, एका हाती वळल्यासारखे. आता त्याच उलट हा मोदक बघ, हे दोन्ही बघितलंस? हे दोन्ही मोदक जरा बसके आहेत त्या मोदकांच्या मानाने, आणि पाकळ्या पण जरा ना वेड्या पाकड्या पडल्या आहेत. असं वाटतं कोणी ना घाईघाईने मोदक वळले असावेत तसे. आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या आतला चव बघ, त्यातलं आतलं पुरण बघ, चव कसा दिसतोय. हा जो चव आहे ना, हा कसा पिवळा धम्मक आहे, केशरी आहे, पण त्याला ना असा मस्त वेलची जायफळाचा सुगंध येतोय. आणि हा बघ, हा जरा काळपट दिसतोय थोडासा,
पण तेवढा सुगंधही त्या मोदकाला येत नाहीये. हो, अगदी बरोबर आहे तुझं मावशी. याचा अर्थ स्पष्ट आहे की हे जे 2 मोदक आहेत हे भैरवी निवडलेले मोदक आहे, आणि हे जे 2 मोदक आहेत हे भैरवीकडचे नाही आहेत, हे दुसऱ्या कोणीतरी घाईघाई निवडलेत आणि त्यात विष घातलेलं आहे. म्हणजे हे मोदक कोणीतरी नंतर वळून विष घालून भैरवीला अडचण आणण्यासाठी भैरवीच्या मोदकांमध्ये मिसळलेले आहे. पण हे काम कोण करू शकतं मावशी? तेच तर आपल्याला शोधून काढायचं आहे. म्हणजे मी जेव्हा सुकटणकरांशी बोलले तर ते असं म्हणाले की त्यांचा जो ड्रायव्हर आहे तो अतिशय विश्वासातला आणि त्यांचा स्वतःचा टेम्पो त्यांनी पाठवला होता, आणि त्या ड्रायव्हर बरोबर अनिशही होता. म्हणजे अनिशने? अगं पण हे कसं शक्य आहे मावशी? तो तर भैरवीताईचा नवरा आहे, तो हे असं का करेल? कसं शक्य आहे, कोणी केलंय हे कळेलच आपल्याला. काही होऊ शकतं ग, पण आपण डायरेक्ट अनिशवरती आरोप करू शकत नाही. तसं जर आपण केलं ना तर भैरवीला आणि माझगावकरांना खूप मोठा धक्का बसेल. हे अतिशय डेलिकेटली हाताळायला हवं मला, आणि ठोस पुरावा माझ्या हाती लागला पाहिजे, म्हणजे खात्री आहे तो मला नक्कीच सापडेल. मिस्टर सुकटणकरांनी मला सांगितलं की ह्या वेळेला काही गडबड होता का म्हणे, म्हणून त्यांनी स्वतःचा टेम्पो पाठवला होता, आणि टेम्पोचा ड्रायव्हर त्यांचा अतिशय विश्वासातला माणूस होता. राहता राहिला अनिश स्वतः टेम्पो सोबत गेला होता. मी जेव्हा त्या टेम्पोच्या ड्रायव्हरशी बोलले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की अनिशनी मध्येच कुठेतरी टेम्पो थांबवला होता बराच वेळ, आणि तेव्हाच अनिशवरचा संशय माझा पक्का झाला. अनिश, मला ना सुरुवातीला फक्त तुझा संशय आला होता, आणि मी देवाची प्रार्थना करत होते की माझा संशय खोटा ठरावा, पण दुर्दैवाने माझी भीती खरी ठरली. आणि या चिपच्या मदतीने तुझ्या मार्फत आम्ही हिच्यापर्यंत येऊन पोचलो. म्हणजे ही चिप तुम्ही कधी? अनिश, बस फक्त 2 तास, 2 तासात ताठ पाण्याने तुझी बायको बाहेर आली. ठीक आहे, तुम्ही पोहोचलात माझ्यापर्यंत, पण तरीही तुम्ही माझं काहीही वाकडं नाही करू शकत. या सगळ्या मागे मीच आहे. कसं सिद्ध कराल? काय प्रूफ आहे तुमच्याकडे? मान्य आहे मला, तुझ्या विरोधात माझ्याकडे साक्षी पुरावे काहीच नाहीये, पण माझा आपल्या पोलीस डिपार्टमेंटवरती पूर्ण विश्वास आहे. पोलिसांचा पाहुणचार घेऊन मोठे मोठे गुंड सुद्धा पोपटासारखे बोलायला लागतात. तू काय चीज आहेस? पण हिनं हे का केले? भैरवीवरती सूड उगवण्यासाठी. सुकटणकर फूड्सनी मोदक प्रोव्हाइड करायचं कॉन्ट्रॅक्ट आधी हिला दिलं होतं. कधीही वेळेवरती डिलिव्हरी करायची नाही, मोदकांचा दर्जाही ढासळत चालला होता, आणि म्हणून जेव्हा हिचं कॉन्ट्रॅक्ट संपलं तेव्हा मिस्टर राजन सुकटणकरांनी ते रिन्यू केलं नाही. त्यांनी हिचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं, आणि तेच कॉन्ट्रॅक्ट त्यांनी भैरवीला दिलं. म्हणून हिचा भैरवीवरती राग आहे. त्यासाठी तिने हे सगळं घडवून आणलं, भैरवीला बदनाम करण्यासाठी. भैरवीची काहीही चूक नसताना तू तिला एवढी मोठी शिक्षा द्यायला निघाली होतीस? शेकडो लोकांच्या जीवाची खेळलीस तू. तुझ्यासारख्या मुलीनं समाजात राहण्याच्या लायकीच्याच नाहीयेत. एकच जागा तुझ्यासाठी योग्य आहे, ती म्हणजे जेलमध्ये. माझ्याकडे मोटिव्ह. हां, तुम्ही
कोर्टात हे दाखवू शकता, पण हे सगळं मी केलंय कसं प्रूफ करणार तुम्ही? कसं सिद्ध करणार? हिच्या सुडाची गोष्ट समजली. तर तुझं काय? कोणता सूड उगवलास तू बहिरीवर? आजपर्यंत तुझं अनेक वेळा मला शर्मेनं मान खाली करायला लावली आहेस. त्याबद्दल मी तुला शिक्षा केलेली आहे. तुला मी चांगला प्रेमाने वागलेलो आहे. मी तुला घरातून हाकलून सुद्धा दिलेलं आहे. पण दरवेळी माझ्यातला बाप तू केलेल्या सगळ्या चुकांची तुला माफी करून परत परत संधी देत होता. नाही, आता नाही. यावेळी जर मी तुला माफ केलं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. इतक्या खालच्या दर्जाला तू गेला असेल तर माझ्या घरात तुला राहायला जागा नाहीये. नाहीये जागा तुला. काय झालं मॅम? नाही मिळत आहे ना काही मार्ग? प्रूफ पण नाही आहे ना काही? आत्ता तरी तुझ्या विरुद्ध कुठलाही पुरावा नाही माझ्याकडे. कोणी साक्षीदारही नाही आहेत. ही सुटणार? बरोबर आहे तुझं. या क्षणी माझ्याकडे ना साक्षीदार आहेत ना पुरावे. पण तरी सुद्धा अटक होणार आणि शिक्षाही होणार. आधी प्रूफ घेऊन या. एक मिनिट. आता पुरावा सापडला. तू जेव्हा भैरवीने केलेल्या मोदकांमध्ये विषारी मोदक मिसळलेस तेव्हा नक्कीच तू ते बॉक्सेस हाताळले असशील आणि त्यातले मोदकही हाताळले असशील. अँड आय एम सो शुअर तू खूप ओव्हर कॉन्फिडंट आहेस, स्वतःला खूप शहाणी समजतेस, पण तू थोडीशी स्टुपिडही आहेस. माझी खात्री आहे हे सगळं करताना तू हे हँड ग्लोव्स घातले नसशील. त्यामुळे त्या बॉक्सेसवरती आणि त्या मोदकांवरती तुझ्या बोटांचे ठसे उमटलेले असतील. जे बोटांचे ठसे या कॉफीच्या मगवरती पण असतील. दोन्ही फिंगरप्रिंट्स मॅच व्हायला अजिबात वेळ जाणार नाही. तेव्हा मिस स्वप्ना, आता पुढचं आयुष्य जेलमध्ये कसं घालवायचं याची तयारी करायला लाग. धवल मॅडम या. येस मॅम. घेऊन जायला. आणि प्लीज जगताप साहेबांना सांगा हे सगळे पुरावे मी एकत्र करते आणि मग त्यांना येऊन भेटते. ओके मॅम. हे सोडा मला. काय करताय तुम्ही? आणि यालाही घेऊन जा. घरच्या लक्ष्मीला कलंक लावलाय यांनी. टाकायला जेलमध्ये, कडी फोडायला. भासगावकर शांत व्हा. तुमचा राग मी अगदी समजू शकते, पण तसं नका करू. अनिशला जर अटक झाली तर भैरवी या सगळ्या संकटातनं बाहेर पडून सुद्धा हरलेली असेल. भैरवीला हा धक्का सहन नाही होणार. आणि हीच तर गोष्ट याच्या डोक्यात शिरत नाहीये. किती संधी द्यायची याला? अनिश, नवरा जेव्हा त्याच्या बायकोच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो, तिच्या सोबत चालतो, तेव्हा त्या बायकोला अख्खं जग जिंकल्याचं बळ मिळतं. आणि तू काय केलंस? भैरवीने तुझ्यावरती एवढा विश्वास टाकला, त्याचा गैरफायदा घेऊन तिच्या पाठीत खंजीर खुपसलास. कसं करू शकलास अतिशय? याला विकृती म्हणतात. हे बघ, तुला मी शेवटची संधी देतेय. कारण काही झालं तरी तू अशोक माजगावकरांचा मुलगा आहेस. त्यांचे संस्कार आहेत तुझ्यावर. माझी खात्री आहे या देव माणसामुळे तुझ्यात काहीतरी चांगुलपणा असेल. तू पूर्णतः वाईट असूच शकत नाहीस. तुझ्या वडिलांकडे बघून आणि भैरवीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून ही शेवटची संधी देते तुला.
सुधार स्वतःला. थँक्यू मॅडम. काय मासगावकर, काय पुन्हा पुन्हा आभार मानताय. जा आता सन्मान आणि तुमच्या सुनेला घरी घेऊन या. बाबा, कळलं का कोणी केलं होतं हे सगळं आणि का गोवलंय आम्हाला यात? हे बघ, आपल्या बाजूनी तू निर्दोष आहे आपल्याला कळलं नाही एवढं पुरेचं आहे. मग आता कुणी केलं आणि का केलं हे पोलीस शोधून काढतील ना. सगळ्या फॉर्मॅलिटी झाल्या असतील तर मग आम्ही निघू शकतो का? हो, इथे सही करा. बाकी सगळी प्रोसिजर झाली आहे. ओके. भैरवी, तू जर बाहेर थांब. हा, मी इन्स्पेक्टर साहेबांना भेटून येतो. हा बर. राजन, भैरवीला स्वप्नाबद्दल काही कळू देऊ नकोस. हो पण स्वप्ना, हा निवेदिता मॅडमचा निरोप आहे रे. काय असेल काहीतरी तसंच कारण. नाही, निवेदिता मॅडमचे सुकटणकर फूड्सवर खरंच खूप उपकार आहेत. त्यामुळे त्यांचा निरोप असेल तर तो मानायलाच हवा. मी भैरवीला काही कळू देणार नाही स्वप्नाबद्दल. ठीक आहे, चल आपण काहीतरी आता जोमाने नव्यानं सुरू करत काहीतरी. हा चल. तुम्ही थांबा, आतमध्ये येऊ नका. अनिश, फायनली सुटले मी, तेही निर्दोष म्हणून. खरा गुन्हेगार कोणीतरी वेगळाच असला पाहिजे म्हणजे. बाबा, तुम्हाला बरं वाटत नाहीये का? नाही नाही, मला कुठं काय झालं. अहो, रस्त्यावर तुम्ही गप्प गप्प होतात. भैरवी, तू निर्दोष सुटलीस. तुझ्या खोट्या आरोपातून सुटका होणाऱ्याची माझी खात्री होती. तर देखील तुला एक रात्र तिकडे राहावं लागलं, तुला काहीही दोष नसताना. त्याबद्दल मला वाईट वाटणारच ना, नाही का? बाबा, काय कशाला मला उभं केलं इकडे उगा? काय? अरे बाप रे. हो, अरे बाप रे. माव होता मी. हा. अगं बाई, थँक्यू पिल्लू. चला, हा? हे चांगलं वळण लावलंय तुम्हाला. हे चांगलं केलंय उसूत्र तुम्हाला. हो, गार्गीताईने शिकवलंय आम्हाला. असं? आणि मला हे मावशीने सांगितलंय, म्हणजे शिकवलंय. चालता बोलता संस्कार वर्ग घरातच असल्यावर हे तुला माहित असणारच ना. पण छान, चांगलं वळण लावलंय तुला, आणि तू ते घेतलंस हे जास्त महत्वाचं आहे. आजोबा, हा. आम्ही पण स्वतःला वळण लावून घेतलं. अरे वा, हा. माव, तू ओके आहेस ना? तुला तिकडे मारलं तर नाही ना लाठीने? त्यांनी फक्त मला विचारपूस करायला बोलवलं होतं. ओके, डोंट वरी. हा, हे बघ बाळा, पोलीस चांगल्या लोकांना नाही, गुन्हेगारांना चोप देतात. तुमचा गुन्हा जेवढा मोठा तेवढा पोलिसांचा दणका पण मोठा. हा? जा जा, तू माऊ आता फार दमलेली आहे ना, तिला झोपू दे. तुम्ही त्रास देऊ नका तिकडे. हा, त्या दंगा करतो. चला, हा, आणि दणका करू नका. आजोबा, आम्ही आलो चेक ठेवू. हा, बरं जातं. गार्गीताई, अरे जा. भाऊजी आम्ही आलो सर. तुम्ही कुठे गेले ते? हा, भांडी घासू लागतं. भैरवीताई, हा, आले.
हिरा, आपण पोळीचा तुकडा ना इथे ठेवून देऊया, म्हणजे कुठला तरी प्राणी येऊन खाईल ते. ओके चालेल. हे सगळं ना निवी आजींमुळे झालं. आजी? हो, म्हणजे बघ ना हिरा, की आपल्या कोणीच नाहीयेत, तरी त्यांनी आपल्याला कितीतरी वेळा मदत केली आहे. खरंच त्या ना आपल्या सेव्हियर आहेत, सेव्हियर. माहितीये मला, पण तू त्यांना आजी का म्हणालास? हिरा, तुला पण वाटतं ना की त्या आपल्या आजी व्हाव्यात? खूप वाटतं. आणि तुला माहितीये हिरा, आपण आपली मनातली विश जर सारखी सारखी रिपीट केली ना, तर देव बाप्पा सुद्धा ती विश पूर्ण करायला आपल्याला मदत करतो. मग आजपासून आपण पण निविताईंना मनातल्या मनात निवी आजी म्हणायचं. यू आर राईट. आपण देव बाप्पाला प्रे करूया आणि आपली विश पूर्ण पण होईल. आता ना काही झालं तरी निवी आजीचं आणि आजोबांचं लग्न करायचं म्हणजे करायचं. हो. देवा, तू आमची हेल्प करशील ना? तू तू काही कर, पण निवी आजीला आमच्या घरी कायमचं राहायला पाठव. देवा, प्लीज 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 आमची ही विश ऐक प्लीज.